Hello, my dear little friends, and welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये इंग्लिशच्या. आपण स्टोरी वाचत होतो एंड्रोक्लस अँड द लायन आणि तिचं कन्क्लुडिंग पार्ट वाचायचा होता. तर चला आपण वाचूया स्टोरी आणि पाहू की लास्ट मध्ये काय होतं. तर जसं की आपण लास्ट सेशन मध्ये वाचलं होतं की लायन आणि एंड्रोक्लस एकामेकाला ओळखून घेतात आणि अरिनामध्ये ते एकामेकाला पाहून थांबून जातात. त्याच्या पुढे काय होतं चला वाचू. To everyone's amazement, the lion bounded towards Androclus again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. सगळ्या लोकांच्या आश्चर्याकरता तिथे काय झालं की तो लायन जेव्हा त्याला ओळखून गेला तर मग त्याला परत तो बाउंडेड म्हणजे की तो धावून धावून परत त्याच्याजवळ गेला आणि काय केलं त्यांनी वेन इट रीच्ड हिम जेव्हा तो त्याच्याजवळ पोहोचून गेला तर त्यांनी आपली जी नाक होती ती त्याच्याजवळ रगडू लागला जाऊन आणि प्रेम करू लागला त्याला. Androclus hugged the lion. He wept with relief and joy. आणि अँड्रोक्लसनी पण हग म्हणजे असं गळे लावून घेतलं. ठीक आहे, असं तिला गळे लावून घेतलं लायनला. आणि वेप्ट म्हणजे रडला तो रिलीफने, म्हणजे त्याला आता इतकं छान वाटत होतं की तो आता मरणार नाहीये हे सोचून तर तो आणि प्रसन्न झाला आपल्या मित्राला पाहून. तर अशा प्रकारे तो रडू लागला. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. तर जितकी ऑडियन्स होती, जितके लोक तिथे बसले होते, इन्क्लुडिंग द एम्परर, त्या राजासहित ते लोक ही साईट बघत होते. त्यांनी हे जेव्हा सीन पाहिला, टेंडर साईट म्हणजे इतका कोमळ जो सीन होता हा जेव्हा पाहिला तर ते लोकांना फार मोठा आश्चर्य झाला की एक इतका मोठा सिंह आणि एक माणूस हे लोक मित्र होऊ शकतात काय. त्यांना असं आश्चर्य वाटलं. पीपल बिगन टू चिअर अँड्रोक्लस अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. तर लोक खूप खुशीने टाळ्या वाजवू लागल्या आणि त्याला रिलीज करायला म्हणजे त्याला सोडाय करता ओरडू लागले. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. राजानी अँड्रोक्लसला विचारलं की हा जो लायन आहे, हा जो शेर आहे, हा असा का बिहेव करतोय, ह्याचं असं वागण्याचं कारण काय आहे. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between the man and beast. जेव्हा राजाला कळलं, जेव्हा राजाने ही कहाणी पूर्ण ऐकली, हर्ड म्हणजे ऐकली त्याची कहाणी पूर्ण, तर तो राजा पण मूव्ड बाय म्हणजे हॅव स्ट्रॉंग फिलिंग्स, त्याला पण खूप इमोशन्स आले, तो खूप सहानुभूती झाली त्याला आणि त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड आणि फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. तर हा जो जो रिलेशन होता दोघांचा त्याच्याने तो खूप जास्त अभिभूत होऊन गेला. माणसा आणि सिंहाच्या मधला जो हा जो बॉन्ड होता, हा जो मैत्री होती याला पाहून. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री. तर त्यांनी ऑर्डर दिला तेव्हाच त्या क्षणी की अँड्रोक्लसला फ्री करून दिलं जाय, त्याला मुक्त करून दिलं जाय. तो आता कुणाचा स्लेव्ह नाही राहिले. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव्ह. तर तो आता कुणाचा स्लेव्ह नाही राहिले. When the emperor asked Androclus what other reward he would like, आणि मग त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी राजानी अँड्रोक्लसला विचारलं की तू माझ्याशी काय रिवॉर्ड चाहतोय, काय चाहतोयस मी तुला इनाम देऊ, तर अँड्रोक्लसने काय म्हटलं. अँड्रोक्लस रिप्लायड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. तो म्हणाला की मला काहीच नकोय, तो म्हणाला की मला माझ्याकरता काहीच नकोय, बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. पण तो म्हणाला की माझ्या मित्राला, या लायनला पण तुम्ही मुक्त करून द्या. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा प्रकारे हे दोघं जण लायन आणि अँड्रोक्लस जंगलात परत चालले गेले टू लिव्ह अ फ्री लाईफ, म्हणजे असंच मुक्त जीवन जयायला पुढे पण अशा प्रकारे दोघं चालले गेले. ही अशी कहाणी होती, किती छान होती. अशा प्रकारे माणूस आणि एक वाईल्ड अॅनिमलची कहाणी होती ही, जी आपण वाचली. नेक्स्ट पहा इंग्लिश वर्कशॉप आहे. आता फर्स्ट आहे मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ द मिनिंग्स इन कॉलम बी. कॉलम ए मध्ये फ्रेजेस लिहिले आहेत काही आणि त्याचे मिनिंग, त्याचे अर्थ, ह्या शब्दांचे अर्थ काय हे याच्यात लिहिले. आपल्याला ह्याला मॅच करायचं आहे. तर बघूया. लुकिंग आउट फॉर, तर ह्याचं मिनिंग काय होईल. लुकिंग आउट फॉर म्हणजे बघणं, कुठेतरी बघणं. तर ह्याचा आन्सर आहे सही ट्राईंग टू सर्च फॉर. लुकिंग आउट फॉर, ट्राईंग टू सर्च फॉर. तर इथे वन आहे, ह्याच्या पुढे सी असं लिहायचं, वनचं सी. सेकंड आहे फेस टू फेस. फेस टू फेस म्हणजे अगदी अमोर समोर. तर ह्याचा आन्सर काय होईल. इन फ्रंट ऑफ इच अदर, एकामेकाच्या समोर. तर सेकंडचा आन्सर आहे एफ, 1C 2F. समन अप करेज म्हणजे की करेज, साहस इकट्ठा करणं. तर ह्याचा आन्सर होईल ट्राय टू बी ब्रेव्ह. ह्याचं काय आन्सर होईल. ट्राय टू बी ब्रेव्ह. तर 3चं ई, 1C 2F 3E. नेक्स्ट आहे रेज मेल्टेड.
ह्याचा आन्सर होईल अँगर रिड्युस्ड, म्हणजे राग कमी झाला. ठीक आहे ना, राग कमी झाला. तर फोर ए. आणि लास्ट आहे बी मूव्ड बाय च काय होईल, फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स. हे आताच आपण वरती वाचलं होतं, फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स. तर 5चं डी. याच्यात एक एक्स्ट्रा तुमचं दिलेला आहे, तर तो रिटर्न स्लोली हा एक्स्ट्राचा दिलेला आहे. तर अशा प्रकारे हे करून घ्या. याच्यानंतर नेक्स्ट येतं आपलं रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. हे सेंटेन्सेस स्टोरी मधनं दिलेले आहे. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, म्हणजे की त्यांना कानून, जे कायदे कानून होते त्याच्या काळाने बनलेले होते ते. ठीक आहे, टू ओबे देअर मास्टर, त्यांच्या मास्टरांना, त्यांचे जे मालिक होते त्यांना ओबे करायला, त्यांची गोष्ट ऐकायला. नेक्स्ट सेंटेन्स आहे द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. या सेंटेन्स मध्ये काय लिहिलंय की जो काइंड मॅन म्हणजे जो तो दयाळू माणूस होता, त्यांनी लायनचा, सिंहाचा इंजर्ड म्हणजे चोट लागलेला जो पाय होता त्यांनी बाउंड केला, म्हणजे त्याला बांधून दिलं. इथे बाउंडचं मिनिंग वेगळं झालं. ठीक आहे. आणि थर्ड आहे द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. बाउंडेड म्हणजे काय झालं, तो आला, त्याच्या समोर धावून आला अँड्रोक्लस समोर. ठीक आहे. मग काय आता ह्याच्यात मला लिहिलंय द वर्ड बाउंड कॅरीज 3 डिफरंट मिनिंग्स इन ईच ऑफ द सेंटेन्सेस. आपण हे तिन्ही सेंटेन्स वाचले आणि तिन्ही जागी याचं वेगळं वेगळं मिनिंग आहे. काय काय मिनिंग आहे, रश्ड फॉरवर्ड म्हणजे की पुढे धावून जाणं. ठीक आहे, जोराने. नेक्स्ट आहे फोर्स टू फॉलो, म्हणजे फॉलो करावीच लागेल कोणती गोष्ट जी म्हटली आहे ती. आणि नेक्स्ट आहे टाईड अप म्हणजे बांधणं. तर ह्याच्यात कोणचा मिनिंग कशात येईल, तर 1 मध्ये येईल देवर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. तर ह्याच्या समोर तुम्ही लिहाले फोर्स टू फॉलो, 1च्या समोर लिहाले बी. सेकंड आहे द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ, तर बाउंड अप म्हणजे टाईड अप, तर सेकंडच्या समोर लिहाले सी. आणि थर्ड मध्ये लिहाले ए, द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस, तर म्हणजे ह्याच्यात ए होईल. ठीक आहे, ABC अशा प्रकारे तुम्ही नीट लिहून द्या. आता हे सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये इथे ट्रान्सलेट करून लिहायचे आहे, ते तुम्ही आपल्या मनाने करू शकता. आता आपण नेक्स्ट बघूया. हे सगळं आपण आधीच करून चुकलं आहे आपल्या मागच्या सेशन्स मध्ये. आता आपण बघूया लँग्वेज स्टडी. ग्रामरचा पार्ट आहे हा, बहुत इम्पॉर्टंट आहे, ह्याला नीट वाचाले. ऑक्झिलरी वर्ब्सच्या बाबतीत आज आपण वाचूया. वर्ब्स म्हणजे काय असते, क्रिया. ठीक आहे ना, हिंदीत आपण ज्याला क्रिया म्हणतो. Verbs that help to form tenses, moods and voices are called auxiliary or helping verbs. ह्यांना helping verbs पण म्हणतात. ह्यांच्याशिवाय पण सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये जे आहे टेन्स म्हणजे काल, आणि कोणचा काल आहे, भूतकाल, भविष्यकाल आहे ना, असंच मूड कोणचा आहे, काय बोलायचं, मूड काय, आणि व्हॉइसेस. ठीक आहे, तर ह्या सगळ्या करता हे ऑक्झिलरी वर्ब्स फार जरुरी असतात. फॉर एक्झाम्पल बी, कॅन, मे, विल एटसेट्रा, हे सगळे जे शब्द आहेत हे ऑक्झिलरी वर्ब्स मध्ये येतात. हे फार महत्वपूर्ण शब्द आहेत. द 3 मोस्ट कॉमन ऑक्झिलरी वर्ब्स विच कॅन स्टँड अलोन इन अ सेंटेन्स आर फॉर्म्स ऑफ बी, डू, हॅव. ठीक आहे, हे जे 3 शब्द आहे ह्याचे जे फॉर्म्स असतात हे आपल्या आपमध्ये ऑक्झिलरी वर्ब्स मध्ये सगळ्यात जास्त महत्वपूर्ण असतात. दे आर कॉल्ड प्रायमरी ऑक्झिलरीज. तर ह्यांना प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात. प्रायमरी म्हणजे काय, प्राथमिक, तर प्रायमरी ऑक्झिलरीज. फॉर एक्झाम्पल शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. ठीक आहे, ही याचा अर्थ काय झाला की ती क्लास 8 ची एक स्टुडंट आहे. ही डज हिज वर्क वेल, की तो आपला काम नीट प्रकारे करतो. डज, इज, डज, हे इज कसलं आहे, बीचा फॉर्म आहे, डज डूचा फॉर्म आहे. आणि आय हॅव अ कोल्ड, ठीक आहे, की मला कोल्ड म्हणजे मला सर्दी आहे. फॉर्म्स ऑफ बी हे फार इम्पॉर्टंट आहे, ह्याला तुम्ही अगदी रटून घ्या आपल्या मनात अगदी. बी चे कोणते फॉर्म असतात, एम, इज, आर, वॉज, वर, विल, शॅल, बी. एम इज आर प्रेझेंट टेन्स, वॉज वर पास्ट टेन्स, आणि विल, शॅल, बी हे फ्युचर टेन्स मध्ये युज होतात. ठीक आहे. फॉर्म्स ऑफ डू काय असतात, डू, डज आणि डिड. ठीक आहे, डू, डज तर आपल्या प्रेझेंट टेन्स मध्ये युज होतात, डिड जे आहे नेहमी पास्ट टेन्स मध्ये युज होतं. फॉर्म्स ऑफ हॅव काय आहेत, हॅव, हॅज, हॅड, हे 3 फॉर्म्स आहेत. देर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स विच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स. दे अकंपनी मेन ऍक्शन वर्ब्स, म्हणजे की अजूनही ऑक्झिलरी वर्ब्स असतात जे की आपल्या आपमध्ये नाही आपण युज करू शकतो. जसं की तुम्ही इथे पाहिलं, इथे हे मेन वर्बचंही काम करतात. ठीक आहे, जे मेन, शी इज अ स्टुडंट, हे ती आहे. ठीक आहे, पण इथे आणखी असतात जे की मेन वर्बचं काम नाही करत. दे These are called model auxiliary verbs, and त्यांना मॉडेल्स म्हणतात. They are
कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मस्ट, मे, माइट, नीड, ऑट टू. हे सगळे जे आहे यांना मॉडेल्स म्हणतात. हे आपण पुढे वाचू तुमच्या चॅप्टर्स मध्ये. फॉर एक्झाम्पल, ही कॅन वर्क हार्ड, ही विल वर्क हार्ड, ही मस्ट वर्क हार्ड. ठीक आहे. आता ह्याच्यात आपल्याला काय करायचंय, अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. या सेंटेन्सेस मध्ये आपल्याला ऑक्झिलरी वर्ब्स ओळखायचे आणि त्यांना अंडरलाईन करायचंय. तर मी सांगते आणि तुम्ही पटपट आपल्या बुकमध्ये करा. वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो. पहा, तुम्ही जितके शब्द आता वाचलेत ना तेच आहेत. तर ह्याच्यात काय आन्सर होईल, हॅव. रीना इज इंजर्ड बॅडली. वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो म्हणजे आपलं उद्या हॉलिडे आहे. रीना इज इंजर्ड बॅडली, रीना खूप जास्त घायल झालेली. इज. You must wear clean clothes, must. She should talk politely, should. They did not help me, did. मी जे जे शब्द बोलते त्यांना अंडरलाईन करा. did. इथे have, is, must, should, did. ठीक आहे. A big thorn had pierced the lion's toe. तर इथे had. The lion was caged, was. Androclus did not like his master, did. They could not leave him, could. He would no longer be a slave, would. The slaves were forced to work, were. And last time, we should show kindness to animals, त्याच्यात should. तर अशा प्रकारे हे जे शब्द सांगितले यांना अंडरलाईन करा. हे आहेत ऑक्झिलरी वर्ब्स. हे जितके वर्ब्स आता सांगितले गेले हे तुम्ही नीट समजून घ्या. आता आपण नेक्स्ट पार्ट पाहूया. आता तुमच्या बुकमध्ये क्वेश्चन नंबर 5 होता, काइंडनेस टू एनिमल्स. ह्याच्यावरती आपल्याला एक शॉर्टशी स्टोरी लिहायची आणि त्याला एक सुटेबल टायटल पण द्यायचं आहे. हाऊ एनिमल्स कॅन बी काइंड टू ह्युमन्स. की कशा प्रकारे एनिमल्स जे आहेत ते ह्युमन्स करता काइंड होऊ शकतात आणि ते प्रेमळ होऊ शकतात. ठीक आहे. तर ह्याच्या बारेत एक स्टोरी लिहायची. ही आपण पाहूया. फेथफुल डॉग. स्टोरीचं टायटल आहे फेथफुल डॉग. म्हणजे फेथफुल म्हणजे कोण, खूप विश्वासाचा जो असतो, विश्वासपात्र. तर असा डॉग. मोती वॉज अ डॉग लिव्हिंग विथ रघुज फॅमिली. मोती एक डॉग होता, कुत्रा होता जो की रघुच्या फॅमिली बरोबर राहत होता. इट वॉज काइंड अँड लव्हिंग टू ऑल द फॅमिली मेंबर्स. तो खूप प्रेमळ होता सगळ्या फॅमिली मेंबर्स करता, सगळ्यांना खूप प्रेम करायचा तो. वन डे रघुज वाईफ वॉज वर्किंग इन अ बॅकयार्ड. एक दिवशी रघुची जी बायको होती ती मागच्या अंगणात काम करत होती. आणि मोती जो की कुत्रा होता वॉज सिटिंग नियर बाय अँड वॉचिंग ओव्हर हर चाइल्ड इन द क्रॅडल. आणि मोती जो होता तो तिच्या लहान पोराबरोबर बसलेला होता. लहान पोर म्हणजे अगदी खूपच लहान होतं, तान्हं बाळ होतं. क्रॅडल म्हणजे काय, झुला असतो ना जो. तर तिथे तो बसलेला होता जवळ तिच्या आणि बघत होता, त्याचे रक्षण करत होता. वेन रघु केम बॅक. जेव्हा रघु परत आला फ्रॉम हिज वर्क, आपल्या कामातनं, ही सॉ द बेबीज क्रॅडल टर्न्ड अपसाइड डाऊन अँड ब्लड एव्हरीवेअर. तर त्यांनी काय पाहिलं की त्याचा जो झुला होता लहान बाळाचा अपसाइड डाऊन म्हणजे असा पूर्ण पलटलेला होता. ठीक आहे. आणि चारीकडे काय होतं, ब्लड म्हणजे रक्त होतं. ही सॉ मोती लाईंग क्वाइटली विथ ब्लड ऑन हिज माउथ अँड बॉडी. आणि त्यांनी पाहिलं की मोती जो होता, जो कुत्रा होता त्याचा, तो चुपचाप बसलेला होता आणि त्याच्या चारीकडे रक्त होतं त्याच्या तोंडावरती आणि शरीरावरती. तर हे कोणी पाहिलं तर त्याला काय वाटलं की बहुतेक ह्यांनी माझ्या बाळाला काही केलं आहे. ही गॉट सो एंग्री. त्याला इतका राग आला दॅट ही पिकअप अन एक्स अँड हिट मोती. की त्यांनी काय केलं, एक्स म्हणजे कुलाडी उचलली आणि त्याला मोतीला मारलं. द पुअर फेथफुल डॉग क्राईड आउट इन पेन अँड डाईड. त्याच्यानी काय झालं, एकाच वारनी तो बिचारा खूप जोराने तळमळला आणि मरून गेला. हिज वाईफ रॅन इनसाइड व्हेन शी हर्ड मोतीज क्राईज. त्याची बायको जी होती ती आत आली जेव्हा तिने मोतीचं रडणं ऐकलं, म्हणजे की तो खूप दर्दनी कराला आणि तेव्हा मेला. तर ती बायको आत आली. शी रश टू द क्रॅडल अँड लिफ्टेड हर लिटल सन. तर ती खूप धावून आली आणि क्रॅडल म्हणजे जो झुला होता त्याला उचललं, हटवलं आणि आपल्या लहान पोरला तिने गोदीत उचललं, मांडीत घेतलं. हु वॉज परफेक्टली सेफ. जो की पूर्णतया सेफ होता, सुरक्षित होता आणि स्लीपिंग पीसफुली, आणि तो शांतीने झोपत होता. देन शी सॉ डेड स्नेक लाईंग नियर बाय. मग तेव्हाच तिची दृष्टी गेली की तिथेच एक जवळ एक साप असतो ना, स्नेक म्हणजे काय असतो, साप पडलेला आहे. रघु केम फॉरवर्ड अँड रिअलाइज्ड दॅट हिज डॉग हॅड फॉट अँड किल्ड द स्नेक टू सेव्ह द बेबी. तर तेव्हा रघुला कळलं, रघुने जेव्हा हे पाहिलं की पुढे आला आणि त्यांनी पाहिलं, तेव्हा त्याला समजलं असतं की काय झालं असेल, की जो डॉग होता, जो मोती होता, त्यांनी त्या सर्प बरोबर तो लढला
आणि त्याला मारलं टू सेव्ह द बेबी. कशा करता? त्या बेबीच्या, त्या लहान पोराच्या रक्षणासाठी त्यांनी हे केलं, म्हणून चारीकडे रक्त दिसत होतं. ही रिअलाइज्ड हिज मिस्टेक दॅट ही हॅड किल्ड हिज लॉयल डॉग विदाउट थिंकिंग. आणि तेव्हा त्याला आपल्या चुकीचा अंदाजा लागला की त्यांनी बिना सोचता समजता आपल्या जो फेथफुल डॉग होता, इतका जो लॉयल, जो विश्वासपात्र आणि इतका वफादार जो कुत्रा होता, त्याला बिन सोचता समजता त्यांनी मारून टाकला. मग तो फार जास्त पछतावला आपल्या या करणीवरती. पण आपण जेव्हा कोणची गोष्ट बिना सोचता समजता करतो तर तेव्हा असंच होतं. म्हणून आपल्याला चारदा सोचावं काही पण करताना, काही पण बोलताना. ठीक आहे, तर अशी ही कहाणी होती फेथफुल डॉगची. तर आजचा हा आपला सेशन इथेच संपतो. आज आपण स्टोरी जी होती आपली अँड्रोक्लसची पूर्ण वाचली, की कसं त्या दोघांचं, अँड्रोक्लस आणि जो लायन होता, जो सिंह होता, ते दोघं कसे मित्र भेटले परत, आणि मग कसं त्याला जो एम्परर होता, जो राजा होता, त्यांनी त्यांना सोडून दिलं बंधन मधनं. मग आज आपण ऑक्झिलरी वर्ब्सच्या बाबतीत शिकलो. बी, डू, ठीक आहे ना. बी चे इज, एम, आर, वॉज, वर, विल, शॅल, हे सगळे फॉर्म्स असतात. हे तुम्ही अगदी नीटपणे समजून घ्या. असंच डू, डिड, डन, हे 3 फॉर्म्स, ठीक आहे ना. तर हे सगळे हे फार जरुरी आहेत. आणि हॅज, हॅव, हॅड, ठीक आहे, हे 3 फॉर्म्स हे जे आहेत, हे ऑक्झिलरी वर्ब्स जे आहेत, यांना प्रायमरी पण म्हणतात, प्रायमरी मॉडेल्स पण म्हणतात. हे तुम्ही नीट प्रकारे समजा. एक्सरसाइज पुन्हा बघा आणि नीट राहा, स्वस्थ राहा. बी हॅपी, बी हेल्दी, बी सेफ. थँक्यू. हॅव अ नाईस डे.